तयार झाला आहे आपला छान असा ज्वारीच्या पिठाचा जाळीदार असा डोसा। इथं मी घेतलं 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी बारीक रवा, अर्धी वाटी आपल्याला बेसन पीठ घ्यायचं, चवीनुसार मीठ घालायचं, हिंग, थोडासा ओवा घ्यायचा आहे, तो पण आपल्याला चोळून घालायचा हातावर, थोडंसं जिरं, हळद, लाल मिरची पावडर, थोडीशी आलं लसूणची पेस्ट अर्धा चमचा, याच्यामध्ये आता बारीक चिरलेला थोडासा कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, पहिले मिक्स करून घेऊ। असं आपल्याला पाणी घालायचं आहे। आता 1 वाटी मी घातलेलं आहे पहिलं, परत ही दुसरी वाटी आहे, आपण थोडं थोडं करून घालू। हे शिल्लक राहिलेलं ते पण घालते मी, म्हणजे 2 वाट्या पाणी झालेलं आहे आपलं। अजून मी थोडंसं पाव वाटी पाणी घेतलेलं ते पण घालणार आहे। इथे बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आपल्याला, आणि थोडासा माझ्याकडे गाजर होता तो पण मी बारीक चिरून टाकलेला आहे, टोमॅटो पण घालू शकता, आणि ही राहिलेली कोथिंबीर। सगळ्यात शेवटी आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे त्याच्यामध्ये, जे भाजीचं तेल तुम्ही वापरत असाल ते 1 चमचा घातलेलं आहे मी। सगळ्यात शेवटी इथे 2 हिरव्या मिरच्या। तव्याला पहिले थोडंसं तेल लावून घेऊ आपण। आता आपल्याला गॅस कमी करायचा, तवा तापलेला आहे, आपल्याला आता हे बॅटर सोडायचं, पण आपल्याला कडेनं सोडायचं पहिल्यांदा। आपण आता 5 मिनिटं असं मंद गॅसवर होऊ देऊ, थोडंसं बाजूला तेल सोडूया आपण। एक साइड झालेली आपली, आता आपण उलटा करून घेऊ। जाळी पण छान पडली बघा। तयार झालाय आपला कुरकुरीत असा जाळीदार डोसा, बघू शकता। दुसरी साइड छान झालेली आहे, आणि आपण आता काढून घेऊया। जाळी पण खूप छान पडली, बघू शकता, सुंदर अशी। तयार झालाय आपला छान असा ज्वारीच्या पिठाचा जाळीदार असा डोसा।